बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल रिंगण सोहळा सुरू झालेला आहे। तुकाराम महाराज पालखीचं हे दुसरं रिंगण आहे। गोल रिंगण, विठुनामाचा गजर, हरिनामाचा गजर या सोहळ्यामध्ये बघायला मिळतोय। एक विरंगुळा म्हणून पालखीच्या मार्गावर रिंगण सोहळे केले जातात आणि विरंगुळा म्हणजे काय तर विठ्ठल नामाचा गजरच। आमच्या प्रतिनिधी प्रियंका आपल्या सोबत आहेत। प्रियंकांशी बोलूया। प्रियंका, रिंगण सोहळा सुरू झालाय। नक्कीच सुवर्णा, आत्ताच रिंगण सोहळा सुरू झालेला आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा हा दुसरा मोठा रिंगण सोहळा आहे। गोल रिंगण आहे। आत्ताच सगळे भगवे पताकाधारी पळत आहेत आणि त्यानंतर त्याच्या मागे टाळकरी आणि विणेकरी असणार आहेत। महिलांनाही यामध्ये मोठा सन्मान देण्यात आलाय। ज्या तुळशी वृंदावन घेऊन महिला सगळ्या रिंगणात धावतात त्यांना या पताकाधाऱ्यांनी जागा दिलेली आहे। लाखोच्या संख्येने टाळकरी आणि सगळेच म्हणजे आजूबाजूच्या गावातील मराठवाड्याचे लोक इथे सोहळा बघण्यासाठी आलेले आहेत। असा हा भव्य दिव्य रिंगण सोहळा सगळ्यात मोठा मानला जातो संपूर्ण वारीमध्ये, कारण की या वारीमध्ये मराठवाड्यातूनही लोक येतात, सोलापूर भागातही लोक येतात आणि वारीसाठी त्यांच्या घरचे देखील इथे येतात, त्यांना भेटतात, त्यांची विचारपूस करतात। त्यामुळे या इंदापूरच्या रिंगणात सगळ्यात मोठी उत्साह गर्दी असते। महिलांचा उत्साह इथे कमी पोहोचलेल्या महिलांचा उत्साह मोठ्या संख्येने महिला इथे आलेल्या आहेत बघण्यासाठी। आजूबाजूच्या गावावरून, आजूबाजूच्या जिल्ह्यांवरून देखील मोठ्या संख्येने नागरिक आलेले आहेत आणि त्याच नागरिकांना त्यांच्या आपण भावना प्रयत्न केला। अतिशय मोठा हा रिंगण सोहळा पार पडतो इंदापूरमध्ये। तर वैष्णवांचा हा सोहळा आज इंदापूरमध्ये येऊन ठेवलाय। पालखी देखील लवकरच मानाच्या आठवण देखील या रिंगण सोहळ्यातून धावतील आणि त्यानंतर बरेच वारकरी आहेत, पोलीस देखील आहेत। पोलीस देखील या रिंगणामध्ये धावतात, रिंगणाचा आनंद घेतात। अश्वधावे अश्वा मागे, वैष्णवी उभे रिंगणी, काळ मृदुंगा संगे गेले रंगून रंगून। तर आता हा वैष्णवांचा भव्य दिव्य सोहळा आपण अनुभवतोय, पाहतोय। न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना वेळोवेळी दाखवतोय, सगळे दृश्य आपण दाखवतोय। काय नेमकं होतंय, कुठे काय साजरं केलं जातंय, कुठे कशा पद्धतीच्या प्रथा आहेत, परंपरा आहेत, सगळ्या गोष्टी आपण न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी खास दाखवतोय। तर याची डोळा आता हा अनुभव आहे सुवर्णा। इंदापूरला दरवर्षी मुक्काम असतो आणि या मुक्कामाला मोठ्या संख्येने गर्दी असते, कारण की ज्या लोकांना वारीत जाणं शक्य होत नाही, ज्या लोकांना या सोहळ्यात येणं शक्य होत नाही, ते लोक इंदापूरला येतात। इंदापूरमध्ये या रिंगण सोहळा बघतात, अनुभवतात, त्याचा आनंद घेतात। अगदी पंढरपूरला जाऊन आल्यासारखं त्यांना वाटतं, वारकरी झाल्यासारखं त्यांना। आजच्या एक दिवशी सगळी कामं सोडून अगदी म्हणजे शेतकरी महिला मंडळ मला इथे खूप जास्त प्रमाणात दिसते। शेतकरी महिला उन्हातान्हाच्या इथे सकाळपासून बसल्यात। कधी हा रिंगण सुरू होईल, इथे मोठा जय घोष होतोय। पुंडलिक वरदे वारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामांचा जयघोष इथे होतोय आणि याच जयघोषानंतर आता बघा, तुम्ही दृश्य बघू शकता, रिंगण सोहळा सुरू झालेला आहे। तुळशी वृंदावन घेऊन महिला मंडळ पळत आहे। मोठा सन्मान वारीमध्येच महिलांना भेटण्याचं पाहायला मिळतं। तर अगदी आनंदाने या महिला तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन, पाण्याचा अंडा डोक्यावर घेऊन पळतायत, त्याचा आनंद घेतायत रिंगणाचा। आता त्याचबरोबर बघितलं तर मोठ्या संख्येने या महिला दिसून येत आहेत। महिला वारकऱ्यांची संख्या मला यावर्षी वारीमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवली आहे। नक्की। तर दृश्यांमध्ये आपण बघू शकतो तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, विठ्ठल रुक्मिणी डोक्यावर घेतलेल्या महिला। खरं तर वारीचं हेच विशेष आहे। शेकडो मैल चालत या महिला इथपर्यंत पोहोचतात। पंढरपूरकडे अजून चालायचं आहे तरी सुद्धा यांची पावलं थकलेली नसतात आणि अशा रिंगण सोहळ्यांमध्ये डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन या धावतात, या पळतात, धावा करतात, ज्याला आपण म्हणतो धावा करतात। तर हा जो धावा आहे तो विशेष असतो याकरता, कारण या माऊली थकत कशा नाहीत, कारण त्यांच्यात संचारलेला असतो पांडुरंग, त्यांच्यात संचारलेली असते हरिनामाची भक्ती।
धन्यवाद प्रियंका, सविस्तर माहिती दिलीस त्याबद्दल. दृश्य आपण बघतोच आहोत. दुसरा रिंगण सोहळा तुकाराम महाराजांच्या पालखीचा इंदापूर इथं. अप्रतिम अशी दृश्य. पळतायत धावतायत हे म्हणण्यापेक्षा हा जो वारकऱ्यांचा धावा असतो रिंगण सोहळ्यामधला, तो महाराष्ट्रभरात कौतुकाचा विषय असतो. खरंच कौतुकाचा विषय यासाठी कारण कधी कधी तर अनवाणी चालत पंढरपूरकडे निघालेले असतात हे वारकरी. त्यांना तहान भूक लागत नाही, त्यांच्या पायाला खडे टोचत नाहीत आणि वारीत फक्त त्यांना दिसतो पांडुरंग. आणि या पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता ही ऊर्जा, ही शक्ती येते कुठून, हा एक खूप संशोधनाचा विषय आहे. आणि आनंदात तल्लीन झालेले असतात. हरिनामाचं मुखात नाव असतं आणि अप्रतिम अशी दृश्य या रिंगण सोहळ्यातली आपण बघतोय. हरिनामाचा गजर करत रिंगण सोहळ्यामध्ये हे सगळे वारकरी एकत्र गोळा झालेले आहेत. विठ्ठलाचा गजर, माऊलींचा गजर, तुकोबांचा गजर इंदापूर नगरीमध्ये दुमदुमतो आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारा असा अप्रतिम सोहळा. या वारीमध्ये सहभागी व्हायला मिळणं हे नशीबच असं म्हटलं जातं. जे वारीत जाऊ शकत नाहीत त्यांना हेवा वाटतो वारीमध्ये सहभागी असलेल्यांचा. काल मानाचं पहिलं रिंगण, मानाच्या अश्वांचं पहिलं रिंगण तुकोबांच्या पालखीचं पार पडलं आणि आज इंदापुरामध्ये तुकाराम महाराज पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडलं. जेव्हा रिंगण सोहळे सुरू होतात ना या वारीमध्ये, मग ते ज्ञानोबा माऊलींच्या पालखीतले असोत किंवा तुकोबा महाराजांच्या पालखीतले असोत, हे रिंगण सोहळे सुरू झाले की अधिक उत्साह संचारतो या वारकऱ्यांमध्ये. कारण आता पंढरपूर जवळ आलेलं असतं, आता विठुरायाचं दर्शन लवकर होणार असतं आणि त्यामुळे अधिक ऊर्जा संचारते, आनंद संचारतो. विठुनामाचा गजर करत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवायचं असतं. या वारीमध्ये रिंगण सोहळ्यात धावायचं, धावा करायचा आणि ती जी माती आहे ती कपाळी लावायची, म्हणजे जणू आपण विठ्ठलामध्ये विलीन झालो असं वाटतं या वारकऱ्यांना. आणि बघा हा रिंगण सोहळा, आधी तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला धावल्या, आता विणेकरी धावता आहेत. ह्याचं एक विशेष असतं बरं का. माळकरी, धारकरी, विणेकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला यांचा जो ठरवलेला क्रम आहे त्या क्रमानुसारच या वारीमध्ये रिंगण सोहळ्यात धावलं जातं. आणि आता विणेकरी धावताना आपल्याला दिसतायत. टाळ मृदुंगाचा गजर आहे, शंख निनाद होतो आहे आणि याच आवाजामध्ये रिंगण सोहळा सुरू आहे. अप्रतिम अशी ही दृश्य आहेत आणि या दृश्यांवरच एक छोटीशी विश्रांती घेऊ. काही क्षणात पुन्हा भेटूया.